जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुज्जी युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती तसंच पेसा पद भरती संदर्भात वेळोवेळी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपडेट ही मिळत असते. तर सध्या आपल्याला बरेचसे उमेदवार जे आहे तर ते पेसा पद भरती संदर्भात विचारणा करत होते. पेसा पद भरती किंवा जे काही जी सध्या बघा निघालेला आहे, त्या अनुषंगाने जी सध्याची लेटेस्ट अपडेट नेमकी पेसा पद भरती संदर्भात काय सुरू आहे त्या संदर्भात आज या व्हिडिओच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. त्याच्यामध्ये महत्त्वाचं जे काही पेसा 17 संवर्ग संदर्भात जी काही पदभरती आहे तर ती पदभरती नेमकी 2026 मध्ये ह्या ठिकाणी बघा कशा पद्धतीने होणार. त्याच पद्धतीने ह्याच्यामधलं महत्त्वाचं जे काही शिक्षक संवर्ग आहे, कारण शिक्षक पदभरती संदर्भात जी काही प्रक्रिया आहे तर ती सध्या अंतर्गत जी काही सुरू झालेली आहे. आणि ह्याच्यामध्ये महत्त्वाचं पेसा पदभरती संदर्भात जे काही शिक्षक पदभरती संदर्भात जे काही 13 जिल्हे आहे पेसा पदभरती संदर्भात, तर त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा या ठिकाणी पेच जो आहे तर तो वाढलेला आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की मानधन तत्वावरती शिक्षक आणि कंत्राटी तत्वावरती शिक्षक अशा पद्धतीने पेसा जे काही 13 जिल्हे आहेत त्याच्यामध्ये नियुक्त असलेले शिक्षक सध्या बघा आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये मानधन तत्वावरती असलेले शिक्षक आणि कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात असलेले शिक्षक यांच्यामध्ये जे काही सध्या बघा आपापल्या जिल्हा परिषदमध्ये जे काही जिल्हा परिषद आहे त्या ठिकाणी नियुक्त त्यांना पेसा कंत्राटी आणि मानधन स्वरूपात मिळालेली होती. आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचे जे काही प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये प्रत्येक जे काही मानधन शिक्षक असेल किंवा कंत्राटी शिक्षक असेल ह्यांचे जे काही प्रश्न आहे तर ते प्रश्न सध्या पेसा पद भरती संदर्भात असंख्य सध्या इथं विचारले जात आहे. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती जी आहे तर ती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, या ठिकाणी एक महत्त्वाची सकाळ वृत्तपत्रामध्ये एक बातमी आलेली होती की जे काही पेसा भरतीचा 13 जिल्ह्यात पेच वाढला अशा पद्धतीची ही बातमी होती. त्याच्यामध्ये 17 संवर्गामध्ये या ठिकाणी शिक्षकासह तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, वनरक्षकांच्या 6,931 पदाच्या नियुक्तीला या ठिकाणी ब्रेक लागलेला आहे. अशा पद्धतीने इथं महत्त्वाची जी काही बातमी आहे तर ती सध्या बघा ह्या ठिकाणी ह्या 1-2 दिवसामध्ये आलेली आपल्याला पाहायला मिळते. आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचं या ठिकाणी जे काही शिक्षक पदभरती होती, त्यानंतर तलाठी पदभरती होती, ग्रामसेवक पदभरती होती, वनरक्षक पदभरती होती, त्यानंतर कृषी सेवक हे जे काही पदभरत्या होत्या तर ह्यांची जी काही सध्या बघा पदांची संख्या होती तर ती मोठ्या प्रमाणावर ह्या ठिकाणी होती. इतर जे काही 17 संवर्गामध्ये ह्या ठिकाणी हे शिक्षक, तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, वनरक्षक असेल, तर हे जे काही 17 संवर्गामधल्या ह्या पदांची जी काही पदभरतीची संख्या जी होती पदांची तर ती सर्वात जास्त होती. आणि आता ह्या ठिकाणी बघा जी काही मानधन तत्वावर तर नियुक्त झालेले जे शिक्षक होते, त्यानंतर महत्त्वाचं या ठिकाणी त्या काळामध्ये आता ह्या ठिकाणी आपण शिक्षकासंदर्भात जे काही चर्चा आहे तर ती चर्चा करणार आहोत. आता शिक्षक भरती संदर्भात आपल्याला माहिती आहे की ऑफलाईन पद्धतीने पेसा पद भरतीची जी काही प्रक्रिया आहे तर ती ऑफलाईन पद्धतीने सुरू होती. त्यानंतर शिक्षक भरतीमध्ये परत पवित्र पोर्टल मार्फत ऑनलाईन पद्धतीने देखील सध्या भरती प्रक्रिया त्या ठिकाणी झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये काही जे उमेदवार आहे पेसा संदर्भात तर ते उमेदवार ह्या ठिकाणी जेव्हा पेसा संदर्भात जे काही नियुक्तीला त्या ठिकाणी स्टे आला होता. त्यानंतर पेसामधले जे काही उमेदवार होते शिक्षक संवर्गासंदर्भात, तर त्यांनी पवित्र पोर्टल मार्फत जे काही ऑनलाईन पद्धतीने जी पदभरती झाली होती पवित्र पोर्टल शिक्षक भरती, तर त्याच्यामध्ये प्रेफरन्स देऊन इतर जे काही जिल्हा आहे, तर त्या जिल्ह्यांमध्ये ते नियुक्त झाले होते, बरोबर. त्यानंतर नियुक्त झाल्यानंतर त्या ठिकाणी नंतर जे काही पेसा जी काही पदं होती, तर ती पदं महत्त्वाचा जो काही शासन निर्णय आहे, तो शासन निर्णय या ठिकाणी मानधन स्वरूपात नियुक्ती संदर्भात त्या ठिकाणी जाहीर झाला होता, प्रकाशित झाला होता. आणि त्याच्यानुसार जे काही उमेदवार सध्या गुणवत्तेनुसार होते तर त्यांना त्या ठिकाणी पेसाच्या जे काही मानधन तत्वावरती नियुक्ती जी आहे तर ती सध्या देण्यात आली होती. आता ह्याच्यामध्ये काही उमेदवार जे होते तर ते मेरिटमध्ये होते आणि ते ऑलरेडी पवित्र पोर्टल मार्फत सध्या बघा इतर जिल्ह्यांमध्ये सिलेक्ट झालेले होते, बरोबर. तर सिलेक्ट झालेले होते ह्या ठिकाणी त्यांची कायमची नियुक्ती होती. आणि पेसा पद भरती संदर्भात त्यांना मानधन स्वरूपात जो काही आदेश देण्यासंदर्भात त्यांचं देखील या ठिकाणी ज्यांचं ऑलरेडी सिलेक्शन होतं त्यांचं देखील नाव होतं. परंतु हे जे उमेदवार आहे ते ऑलरेडी सिलेक्ट त्या ठिकाणी झाल्यामुळे पेसाचा जो काही मानधन स्वरूपाचा जो आदेश होता तर तो सध्या बघा त्यांनी नाकारला होता. म्हणजे ते एक प्रकारे ह्या ठिकाणी रुजू झाले नव्हते. मग आताच्या घडीला महत्त्वाचं तोच जो विषय आहे तर तो विषय सध्या बघा या ठिकाणी उद्भवला आहे. म्हणजे या ठिकाणी जे काही 13 जिल्ह्यांमध्ये जे सध्या उमेदवार आहे तर त्यांच्या संदर्भात हा महत्त्वाचा जे काही न्यूज आहे तर ती न्यूज इथं आलेली आहे. आता ह्याच्यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते सविस्तर आपण बघूया. आता ही न्यूज नाशिक संदर्भात इथं देण्यात आली होती. त्याच्यात बघा, आदिवासी बहुल लोकसंख्या असलेल्या राज्यातील
13 जिल्ह्यांमधील शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक, वनरक्षक 6,931 पदाचा पेसा भरतीचा पेच निर्माण झाल्याने ही भरती प्रक्रिया रखडली आहे. यात नाशिक जिल्ह्यातील 311 शिक्षक समाविष्ट आहे. पेसा तालुक्यातील शाळांमधील रिक्त जागांच्या पदभरतीसाठी जे काही मंत्री झिरवाळ साहेब यांनी मंत्रालयात आंदोलन केले, त्या आंदोलनाचा सरकारने या ठिकाणी दखल घेत न्यायालयीन निर्णयाच्या अधीन राहून मानधन तत्वावर नियुक्तीचे आदेश 8 ऑक्टोबर 2024ला दिले. नाशिक जिल्ह्यात 311 जे काही शिक्षकांची 16,000 रुपये मानधन तत्वावरती नियुक्ती जी आहे तर ती नियुक्तीचे आदेश या ठिकाणी निघाले होते. त्यांना वेळेवर मानधन मिळाले नाही. यात 1ली ते 5वी पर्यंत आणि भाषा, समाजशास्त्र, गणित, विज्ञान या विषयाच्या शिक्षकांचा या ठिकाणी समावेश आहे. पवित्र पोर्टलद्वारे निवड झालेल्या 261 शिक्षकांनी मानधनावर काम करण्यास नकार या ठिकाणी बघा दिला होता. म्हणजे जे काही नाशिक जिल्ह्यासंदर्भात या ठिकाणी ह्या वृत्तपत्रामध्ये उल्लेख करण्यात आला आहे, परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशीच पद्धतीची जी काही परिस्थिती त्यावेळेला होती. आता याच्यामध्ये ऑलरेडी सध्या 261 शिक्षक जे होते तर त्यांनी मानधन तत्वावरती काम करण्यास त्या ठिकाणी नकार दिला होता. या भरती प्रक्रियेत बाहेर पडत असल्याचे शासनाला लेखी कळविले आहे. त्यांचा राजीनामा ग्राह्य धरत शासनाने प्रतीक्षा यादीतील 261 नवीन उमेदवारांना संधी दिली आणि त्यांची मानधनावर नियुक्ती या ठिकाणी बघा केली. अशा पद्धतीने जिल्ह्यात मानधनावरील 311 शिक्षक व 58 शिक्षक जे आहे तर ते कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहे. मग आता विषय काय झालाय की भरती प्रक्रियेत या शिक्षकांनाच प्राधान्य देण्यासंदर्भात शासनाने या ठिकाणी आदेश दिले आहे. मात्र 5 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयाच्या आधारे भरती प्रक्रिया गुणवत्ता यादी तयार करून प्राधान्यक्रमाने त्यांच्या भरतीचे आदेश निघाल्याने पूर्वी मानधनावरील नियुक्ती नकारलेल्या शिक्षकांनी पुन्हा जिल्ह्यात येण्याची इच्छा या ठिकाणी बघा दर्शवल्याने भरतीचा हा पेच या ठिकाणी निर्माण झालाय. म्हणजे जे काही ऑलरेडी मानधन तत्वावरती नियुक्त जे काही नकारलेले उमेदवार आहे तर ते परत या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे गुणवत्ता यादीनुसार या ठिकाणी जे काही प्राधान्यक्रम असेल त्याच्यानुसार इथं आदेश निघाल्याने पूर्वी मानधनावर नियुक्त नाकारलेल्या शिक्षकांना पुन्हा संधी या ठिकाणी जिल्ह्यात येण्याची इच्छा दर्शवल्याने भरतीचा हा पेच निर्माण झाला आहे आणि पूर्वी नियुक्त नाकारलेले उमेदवार पुन्हा भरती प्रक्रियेत सहभागी झाले तर आता मानधन तत्वावरती कार्यरत शिक्षक या प्रक्रियेतून आउट होण्याची जी काही भीती आहे त्यांच्या मनात सध्या निर्माण झाली आहे. या भीतीपोटी त्यांनी 2 दिवसापूर्वी आपल्याला माहिती आहे की जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयात मानधन व कंत्राटी शिक्षकांनाच प्राधान्य देण्यात यावे अशा पद्धतीची जी काही मागणी आहे तर ती मागणी सध्या बघा केलेली आहे. त्यांच्या मागणीनुसार प्रशासनाने राज्य शासनाकडे मार्गदर्शक जे काही असेल तर ते सध्या मागवले आहे आणि शासनाचे आदेश प्राप्त झाल्यानंतर भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल असाच या ठिकाणी तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, वनरक्षक असेल यांच्या बाबतीत निर्माण झाल्याने त्यांचीही नियुक्ती त्या ठिकाणी बघा रखडलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे एक प्रकारे जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया बघा या ठिकाणी कन्फ्युजन निर्माण करणारी सध्या बघा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कारण आता ऑलरेडी जे काही सध्या पूर्वी नियुक्त नकारलेले उमेदवार आहे ते पुन्हा भरती प्रक्रियेत सहभागी झाले तर आता मानधन तत्वावर कार्यरत शिक्षक असेल तर हे एक प्रकारे प्रक्रियेतून आउट होण्याची जी काही भीती आहे तर ते त्यांच्या मनामध्ये सध्या इथं निर्माण झालेली आहे. कारण जी काही नियुक्त प्रक्रिया आहे तर ती प्राधान्यक्रमाने आणि गुणवत्तेनुसार सध्या बघा करण्याचा जो काही शासन निर्णय आहे त्याच्यानुसार त्या ठिकाणी बघा म्हटलेलं आहे. आता महत्त्वाचं या ठिकाणी जी काही मागणी आहे तर ती तर मागणी तिथं झालेली आहे, परंतु त्याच्यामध्ये आता महत्त्वाचं या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे जे काही प्रशासनाने शासनाकडे मार्गदर्शक सूचना जे आहे तर त्या ठिकाणी मागवलेल्या आहे अशाचं ह्याच्यामध्ये नमूद आहे. आता महत्त्वाचा जो काही अडचणीत असलेले जे जिल्हे आहे ते जवळपास इथं तुम्ही बघू शकतात. अहिल्यानगर असेल, अमरावती असेल, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जळगाव, नांदेड, नंदुरबार, नाशिक, पालघर, पुणे, ठाणे, यवतमाळ हे जे काही पेसा क्षेत्रातील जिल्हे आहेत तर ह्या संपूर्ण जिल्ह्यातील जे काही 17 संवर्गाची अशा पद्धतीची परिस्थिती एक प्रकारे निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. आता महत्त्वाचा या ठिकाणी जो काही 11 फेब्रुवारीचा शासन निर्णय होता हा शासन निर्णय तुम्ही बघू शकता सामान्य प्रशासन विभागाचा या ठिकाणी होता आणि ह्याच्यामध्ये इथं सांगितल्याप्रमाणे माननीय सर्वोच्च न्यायालयाने पेसा क्षेत्रातील पदभरती संदर्भात याचिकांवर दिनांक 6/10/2025 आणि दिनांक 17/11/2025 रोजी दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने पेसा क्षेत्रातील 17 संवर्ग पदभरतीबाबत मार्गदर्शक सूचना देण्याबाबत अशा आशयाचा हा 11 फेब्रुवारी 2026चा हा शासन निर्णय होता. आता ह्याच्यामध्ये बरेचसे मुद्दे होते
त्याच्यामधला एक 6 नंबरचा जो काही मुद्दा आहे, तो मुद्दा बघा या ठिकाणी महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये काय म्हटलेलं होतं, की वरीलप्रमाणे पेसा क्षेत्रातील रिक्त पदासाठी पदभरती प्रक्रिया राबवताना पदभरतीसाठी यापूर्वी जाहिरातीद्वारे राबवलेल्या निवड प्रक्रियेमध्ये गुणवत्तेने पात्र ठरलेल्या निवड यादीतील उमेदवारांच्या तसेच दिनांक 5/10/2024च्या शासन निर्णयान्वये मानधन तत्वावर नियुक्त दिलेल्या उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार नियुक्तीची कार्यवाही प्रथम करण्यात यावी. तदनंतर उर्वरित रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरू करण्यात यावी. अशा पद्धतीचा हा एक मुद्दा होता आणि सदर कार्यवाही 7 नंबरच्या मुद्द्यामध्ये सदर कार्यवाही माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या प्रलंबित जी काही विशेष अनुज्ञा याचिका आहे त्याचा नंबर इथं देण्यात आलाय, तुम्हाला दिसतोय. मधील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून ह्या ठिकाणी बघा दिली जाईल अशा आशयाचा या ठिकाणी एक स्टेटमेंट त्या ठिकाणी होतं. तर ह्याच्यावरनं जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सध्या बघा इथं होत आहे आणि ह्याच्यात म्हटल्याप्रमाणे गुणवत्तेनुसार या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे जी काही निवड यादीतील उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार या ठिकाणी नियुक्तीची जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही या ठिकाणी होणार आहे. आता ह्याच्यामध्ये नेमकी मार्गदर्शक सूचना जी इथं सांगितल्याप्रमाणे मागवलेली आहे त्याच्यामध्ये आता कशा पद्धतीने पुढे मार्गदर्शक सूचना प्राप्त होते ते तुम्हाला पुढे जशी अपडेट येईल तशी सध्या बघा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. परंतु सध्या तरी ही जी काही परिस्थिती आहे तर ही परिस्थिती इथं एक प्रकारे निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर ह्या संदर्भात तुम्हाला नेमकं काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. तुमच्या काही कमेंट असतील तर नक्की कमेंट करा. पेसा संदर्भात पदभरती संदर्भात तुम्हाला योग्य तो रिप्लाय दिला जाईल. तर सध्या ह्या महत्त्वाच्या पेसा पदभरती संदर्भात जे काही लेटेस्ट अपडेट आहे तर ते अपडेट सध्या बघा या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं हे काम केलेलं आहे. तर महत्त्वाची माहिती होती. माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील तुम्ही जॉईन करू शकता. तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही कमेंट करा. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.